मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रायगड जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यावरच्या सर्वच यंत्रणा आता सतर्क झालेल्या आहेत। मुंबईसह राज्यात समुद्र मार्गाने दहशतवादी कारवाया होऊ शकतात याची शक्यता लक्षात घेत समुद्रात आत्ताच नौदल तसंच कोस्ट गार्डकडनं अद्ययावत बोटींमधनं सतत गस्त घालत जागता पहारा दिला जातोय। पहलगाममधल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर समुद्र किनाऱ्यावरची गस्त अधिक वाढवल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिलेली आहे। श्रीवर्धनमधल्या दिवेआगर इथल्या मच्छीमारांसोबत आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी संवाद साधला, पाहूया। संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे। मुख्य ठिकाणावरती मॉक ड्रिल सुद्धा घेतले जात आहे। एकूणच सर्वसामान्य जनता असेल, प्रशासन असेल, यांना सतर्क केलं जात आहे। मात्र मुंबई पासून हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील सागरी सुरक्षेचं काय हे जाणून घेण्यासाठी आपण आता मुंबई पासून जवळ असणाऱ्या रायगडच्या समुद्र किनारपट्टीवरती आहोत। अर्थातच आपल्यासोबत हे कोळी बांधव आहेत ज्यांचा सततचा संपर्क समुद्रासोबत आहे। समुद्रात खोल मासेमारीसाठी जाणाऱ्या या कोळी बांधवांना काय अनुभव आलाय ते पाहूया। एकंदरीत आपण जर पाहिलं, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, अशामध्ये या किनारपट्टीवरती नेव्ही असेल, कोस्टल असेल, कशा पद्धतीची गस्त खोल समुद्रात पाहायला मिळते? आम्ही समुद्रामध्ये खोल समुद्रात मासेमारी करत असताना कोस्टल गार्ड, नेव्ही वगैरे यांची व्यवस्थित पाहणी चाललेली आहे समुद्रामध्ये आणि व्यवस्थितरित्या समुद्रामध्ये सुरक्षित आहोत असं आम्हाला वाटतं आणि समुद्र किनारा सुद्धा सुरक्षित आहे असं आम्हाला वाटतं। देशाची सुरक्षा ही प्रथम मानली जाते। त्याच्यानी नेव्ही, कोस्टल गार्ड किंवा आणखीन काही यंत्रणा असेल केंद्राची किंवा राज्याची, ती व्यवस्थित काम करते आणि आमचा समुद्र किनाराच नाही तर संपूर्ण देश याच्याने सुरक्षित आहे असं आम्हाला वाटतंय। घातक परिस्थिती आपण देशामध्ये पाहत आहोत, तर त्यांना विनंती असेल प्रशासनाला की जर आपण या समुद्र किनाऱ्याने जर सुरक्षा रक्षक जर आता सध्या नेमले तर बऱ्याचशा गोष्टी आळा घालण्यासाठी मदत होईल। कारण देशाची सुरक्षा करण्यासाठी आपले युवक देखील सक्षम आहेत आणि त्यांना देखील त्या माध्यमातून देश सेवेची संधी मिळेल। या समुद्र किनारपट्टीची सुरक्षा ही सतत 24 तास जागता पहाऱ्याने चालत राहावी अशी काहीशी मागणी या कोळी बांधवांसह स्थानिक नागरिकांकडून होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।